हॅलो 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 व्हेरी 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 गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आत्ता वाजलेत 8. माझे केस खूपच खराब दिसतात ते, बट आम्ही अर्ली मॉर्निंगमध्ये अर्ली मॉर्निंग नाही आहे पण गोवासाठी अर्लीच झाला. अर्ली मॉर्निंगमध्ये उठलो आहोत बिकॉज आम्ही चाललो आहे का रनला ऑन अ बीच. किती छान. आम्ही रनला चाललो आहे, छान बीच साईड रन करणार आहे बिकॉज थोडंसं फिटनेससाठी. आणि इथे सगळीकडे फॉग आला आहे. हाऊ प्रिटी इज दिस, हाऊ प्रिटी इज दिस. लिटरली एवढं छान वाटतं आहे ना. ओ माय गॉड. लवकर रेडी होऊयात, लवकर निघूयात. ए बघा, तर आम्ही निघालो आहोत फायनली. गोवामध्ये आल्यानंतर फायनली बीचसाठी निघालो आहोत. आणि 2 दिवस खूप आराम केला, खूप रिलॅक्स केलं, जे आमच्यासाठी खूप जास्त निडेड होतं. खूप हेक्टिक वीकेंड चालू होते आमचे. तर फायनली आम्ही रिलॅक्स केलं आणि आज मॉर्निंग रनसाठी बीचसाठी निघालो आहोत. आणि हा असा माझा आउटफिट आहे, खूप छान. मी हा विचार करून आले होते की मी असा आउटफिट घालणार आहे जेव्हा पण मी बीचवर रनसाठी जाणार आहे. इतकं मस्त वाटतंय ना, मी फुल आउटफिट दाखवेल. आता सध्या आम्ही चाललोय कॅन्डोलिम बीचला, जो 10 मिनिटं लांब आहे आमच्या रूम पासून, आमच्या एअरबीएनबी पासून. आणि बिकॉज आम्ही कॅलिंगूटला राहतो, तसं आता कॅन्डोलिमला चाललोय. कॅन्डोलिम बीच असा एकदम शांत बीच आहे. इट्स नॉट टू केओटिक, नॉट टू असं म्हणजे असं खूप शांत आहे. त्यामुळे खूप जास्त छान वाटतंय की कॅन्डोलिम बीचला चाललोय आम्ही. तर आम्ही आता पोचलो आहोत बीचला. आणि आम्ही विचार केला की आज आम्ही रेबॅन मेटा ग्लासेसमधून शूट करणार आहे. समथिंग न्यू, समथिंग डिफरंट. बघूयात कसं POVs येतात ते आणि कसा व्हिडिओ पण येतो आहे. तुम्ही पण सांगा मला कॉमेंट्समध्ये की चांगला येतो आहे का नाही व्हिडिओ, अँड हाऊ इज द क्वालिटी अँड एव्हरीथिंग. तर लेट्स ट्राय विथ रेबॅन मेटा ग्लास. आम्ही इथे कॅन्डोलिम बीचला आलेलो आहे आणि खूप गरम होत आहे. मी रन केलं थोडा वेळ, बट देन खूप जास्त स्वेटिंग होती आहे. पण किती छान. Remember when shit went down? You were there, you was out of town. I was out of mind, you was out of bound. I was out of touch, going round and round. You wanna phone, no tantrum. I just wanna work on my craft and sound. You wanna do this now? Let me just break it down, yeah, yeah. Too many nights with no sleep. So much tears, it's too deep. Living in 5D, living in 2D. Refuse to think what could be. Darkness waits in the shadows. You still with this like idol. I'm not key for it, yeah, let's go. No need for it, here we are. But here we are. But here we are. There's no need for this, but here we fucking are. Oh yes we are. Oh yes we are. I'm not keen for it, but here we fucking are. Oh yes we are. Oh yes we are. There's no need for this, but here we fucking are. हॅलो 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 हॅलो. मी कशी दिसते मला सांगा. आम्ही चाललो आहोत एका सनडाउनर कॅफेला, जो अंजुना बीचच्या साईडला आहे, वॅगेटॉर बीचच्या साईडला आहे. आणि तो म्हणजे सनडाउनर कॅफे आहे. बारे गोवा नावाचं न्यूली लॉन्च्ड आहे, न्यूली ओपन्ड आहे. न्यूली आहे का नाही माहीत नाही, पण जस्ट आत्ता थोडा टाईम आधीच झालेला आहे. आणि ते एक्सप्लोअर करायला चाललो आहे. मी लुक असा माझा एकदम असा ग्रीक गॉडेस टाईप करायचा प्रयत्न केला आहे. थांबा थांबा, जेव्हा मी असं गोल्डन आरचा टाईम येईल तेव्हा सांगते. आत्ता प्रॉपर किती वाजलेत, 6 वाजलेत आत्ता. आणि 6:40ला वगैरे हे आहे त्याचं काय म्हणतात त्याला, सनसेट टाईम आहे. त्यामुळे आम्ही पोचून जाऊ असं वाटतंय. आत्ता 6 वाजलेत, 40 मिनिट्स इज इनफ. 16 मिनिट्समध्ये पोचतोय. थांबा, गोल्डन आरचा वेट करू. अशी दिसते मी प्रॉपर ग्रीक गॉडेस लुक करायचा प्रयत्न केला आहे. सनसेट ग्रीक गॉडेस असा. आय डोंट नो माझं झालं आहे का नाही, बट आय थिंक झालेलं आहे. कसं वाटतंय तुला, मी कशी दिसते? थँक्यू. ओ बाबा ओ राम, हे मला पण खूप जास्त फेमस आहे कॅफे. अंजुनासला खूप छान छान कॅफेज आहेत. आणि पण काय माहिती, मला अंजुनाला राहावं नाही वाटत. आय फील इट्स टू सेक्लुडेड. आय डोंट नो, सेक्लुडेड नाही बट आय डोंट नो. तर आम्ही नेहमी कॅन्डोलिम किंवा इथेच राहतो, कॅन्डोलिम साईडलाच राहतो. आत्ता आम्ही पोचत आलोय आणि मी तुम्हाला फुल माझा लुक दाखवते. Tell us what to do. I want the sunny days to shine a light on me. Can't let them go to waste. They feel so. हॅलो हॅलो हॅलो. आम्ही जस्ट
आले रूमवर, एवढी मज्जा आली आहे आम्हाला. आणि आज मस्त आम्ही एन्जॉय करायचं ठरवलं होतं. सो मी ऑफिस संपवलं आणि आता आम्ही जस्ट गेलो होतो एक सनडाऊनर कॅफेला. आम्ही गेलो होतो CO2ला. आम्ही पहिले जसं मी सांगितलं आम्ही गोवा बारेला जाणार होतो. बारे बाय द सी म्हणून होतं, पण तिकडे तर आम्ही ॲक्च्युली पहिले गोवा बारे बाय द सी गोवा म्हणून आहे तिथे जाणार होतो, पण जाताना आम्हाला कॅफे CO2 दिसलं. कॅफे CO2 हे पुण्यातसुद्धा आहे. सो आम्ही विचार केला की कॅफे CO2च्या सनडाऊनरला जाऊन बघूयात कसं आहे. सो आम्ही तिथे गेलो इन्स्टेड ऑफ बारे. ते पण डेफिनेटली छान असणार आहे, पण CO2 पण खूप मस्त होतं आणि पार्टी प्लेस पण आहे. पण आम्ही पार्टीसाठी नाही थांबलो बिकॉज आज नव्हतं थांबायचं. आज आम्हाला फक्त सनडाऊनर कॅफे बघायचा होता. सो आम्ही तिथे गेलो होतो आणि मस्त वाटलं, खूप शांत आणि खूप छान वाटलं. मला असं वाटतं की एव्हरी पर्सन हू वर्क्स खूप जास्त हार्ड आणि डे टू डे लाईफमध्ये आपण असंच काही करत नाही, मोनोटॉनस होऊन जाते लाईफ. तर मधून अशा कुठल्या तरी प्लेसला जावं जिथे गुड म्युझिक, गुड वाईब, गुड प्लेस आहे. इवन इफ यू डोंट हॅव एनिथिंग टू डू देअर, की जसं तुम्ही डान्स नसेल करत किंवा तुम्ही दुसरा ॲज काही करत नसाल, फक्त जस्ट एन्जॉय करणं, जस्ट बसून तिथे सनसेट बघणं किंवा DJचं म्युझिक चालू असतं ते ऐकणं इज इन इटसेल्फ व्हेरी गुड फिलिंग. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ती फिलिंग घ्यावी असं मला वाटतं. आणि खूप छान वाटतं. पण म्हणजे असं फार गर्दी नव्हती पहिले तर, ते सर्वात महत्त्वाचं आहे. काहीच गर्दी नव्हती, खूप छान थोडेसे लोक होते आणि DJ खूप मस्त होता. DJ बाप चालू होता आणि ते आम्ही मस्त एन्जॉय करत होतो, लाईट्स अँड ऑल. आणि जेव्हा सूर्य खाली गेला होता आणि अंधार झाला होता, एवढं मस्त लाईट्स होते कॅफे CO2ला. सो डेफिनेटली रेकमेंडेड. आणि ऑफकोर्स नॉन स्पॉन्सर्ड आहे हे, पण हां. सो आता आम्ही आलो आहोत रूमवर आणि आता मस्त चिल करणार आहे. सो आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे. काही वाटलं तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा मला की मी कशी दिसत होते, काय दिसत होते. सॅडली आम्ही आडवे व्हिडिओज जास्त घेतले नाही बिकॉज आम्ही फुल एन्जॉय करत होतो. सो आम्ही उभेच काढले आहेत इंस्टाग्रामसाठी. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला जावा आणि बघा किती छान होतं कॅफे CO2. तर डेफिनेटली मच रेकमेंडेड. आणि सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. प्लीज कमेंट बिलो आणि सबस्क्राईब करा गाईज. प्लीज 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 सबस्क्राईब प्लीज. ओके बाय.